सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12:15 वाजताच्या सुमारास 4 अनोळखी चोरट्यांनी येऊन चापडगाव MACB येथील वॉचमन गोकुळ संपत मडके यास लाकडी दांडके आणि गजाने मारहाण करून MACB सबस्टेशन परिसरातील ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून त्यामधील 990 लिटर ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि 530 किलो कॉपर कॉइल असा एकूण 98,020 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीनं चोरून नेलाय। सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। वरील प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणण्याकरता पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले होते। सदर पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देऊन व्यावसायिक कौशल्याच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पथकास सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी भीमा म्हस्के राहणार बीड याने आणि त्याच्या साथीदारांनी केला असल्याचे आणि तो त्याच्याकडील स्विफ्ट कारने येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। पथक बातमीतील माहितीनुसार शेवगाव शहराजवळील वरुड चौक या ठिकाणी सापळा रचून थांबले असता बातमीतील वाहन येताना दिसल्याने सदर वाहन आणि वाहनामधील इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे भीमा लक्ष्मण म्हस्के, अविनाश कल्याण धुरंदरे, अमोल गणेश रांजवन असे सांगितले। ताब्यातील इसमांची आणि त्यांच्या कब्जातील कारची झडती घेतली असता त्यामध्ये 30,000 रुपये किमतीचे 10 किलो कॉपर कॉईल, 41,100 रुपये किमतीचे 3 मोबाईल, 1,600 रुपये किमतीचे चोरी करण्याकरता वापरण्यात येणारे साहित्य, 5 लाख रुपये किमतीची गुन्ह्याच्या वेळी वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण 5,72,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपींकडे आणखीन इतर गुन्हे केलेले आहेत। याबाबत तपास करता ताब्यातील आरोपी भीमा म्हस्के याने त्याच्यावरील 2 साथीदार तसेच सुरेश उद्धव चांदणे यांच्यासह चापडगाव तालुका शेवगाव येथील जिनिंग प्रेसमधील DP फोडून त्यातील कॉपर कॉईल चोरून नेलेली असल्याची कबुली दिली असून आरोपींकडून शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा उघडकीस आलाय। आरोपी भीमा लक्ष्मण म्हस्के हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रामध्ये 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करत आहे।